भिवंडी प्रभाग 20 मध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आपापसात भिडलेत। पालिका निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत ही हाणामारी झाली आहे। भाजप कार्यालयासमोर काँग्रेस उमेदवाराची प्रचार रॅली काढण्यात आली। त्यानंतर भाजप कार्यालयासमोर येऊन घोषणाबाजी केल्याने हा वाद झाला। दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांकडून दगडफेक, काठ्यांनी हाणामारी करण्यात आली। या हाणामारीत 2 जण गंभीर जखमी झाले। आम्ही डोर टू डोर प्रचार करत असताना समोर बीजेपीचा मोठा ऑफिस होता कार्यकर्त्यांचा, जे 4चा पॅनल आहे त्यांनी डायरेक्ट आम्ही तिथे प्रचार करत असताना आम्हाला डायरेक्ट येऊन, आम्ही लेडीज होतो पुढे, आम्हाला डायरेक्ट येऊन धक्काबुक्की केली आणि सांगितलं इथे उभं राहून प्रचार करायचा नाही, इथे आम्ही तुम्हाला उभं राहून देणार नाही, हा आमचा एरिया आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही म्हटलं झालं काय तुम्हाला, बोलते या एरियात दिसायचं पण नाही तुम्ही। धक्काबुक्की केली, मम्मीला मारलं। मी म्हटलं लेडीजला तर बघा एवढ्या घाणघाण शिव्या घालता, कुठेही हात लावता, तुम्ही पुरुष आहेत, आम्ही इथे लेडीज उभे आहेत, काहीतरी आम्ही तुम्हाला काही त्रास नाही दिला, आमचं आम्ही चाललंय डोर टू डोर करायला। त्यांनी डायरेक्ट धक्काबुक्की सुरू करून दगडफेक, खुर्च्या फेक, तिथे बांबू वगैरे होते ते फेक, डायरेक्ट अटॅक चालू केला। पोलीस सोबत असताना आमच्या बरोबर पोलिसां गार्ड आमच्या बरोबर असताना ही गोष्ट घडलेली आहे। ते नसते तर काय झालं असतं, याचा जाब मला उत्तर पाहिजे। आणि आज जर इथे FIR झाली नाही तर मी इथे उपोषण करणार। आम्ही बीजेपीच्या ऑफिसमध्ये बसलो असता काँग्रेसवाले रॅली घेऊन आमच्या ऑफिसमध्ये घुसले, त्याचा मी मनाई केली असता तो अंगावर जाऊन आला आणि दगडफेक सुरुवात केली त्यांनी। त्याच्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली। पोलीस उभे होते, त्यांच्याबरोबर एक पोलीससुद्धा होता आणि ते लोक दगडफेक करत होते तिकडनं। इकडे आमच्या बराचसा नुकसान झाले, बऱ्याच पोरांना मार लागले दगडफेक केल्यामुळं। राजकीय पक्ष त्यांनी प्रचार करावा, पण एकामेकाच्या ऑफिसमध्ये जाऊन घोषणाबाजी न करावी। तर कल्याण डोंबिवलीत पालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या निवडीबाबत ठाकरे सेना आक्रमक झाली आहे। याबाबत न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर म्हणाले। कल्याण पश्चिमेत एकही उमेदवार बिनविरोध नाही, ठाकरे सेनेचे उमेदवार निष्ठेने निवडणूक लढवत असल्याचं भोईर यांनी सांगितलं। आपण हे पण पाहिलं की काल स्वतः सगळे उमेदवार जे बिनविरोध म्हणून निवडून स्वतःलाच घोषित करून घेतलं। मुळात निवडणूक प्रक्रियेमध्ये नोटा हा एक ऑप्शन दिला गेलेला आहे आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच एखादा उमेदवार हा डिक्लेअर केला जातो निवडणूक आयोगातर्फे का तो निवडून आला की नाही। पण काल तर तुम्ही TV चॅनलला सगळे निवडून आलेले उमेदवार कालच नगरसेवक झाले म्हणून जाहीर करून टाकलं, तर हे कुठेतरी लोकशाहीची हत्याच आहे ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।